नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आज काय गाडीत बसून ब्लॉग बनवते म्हणजे कुठं बाहेर फिरायला चाललो असं वाटत असेल तर थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल कुठं चाललो आहे. आणि भरपूर उशीर झाला आहे आमचा. आणि इकडं बघा मनीष दादा, आम्ही दोघंच आत्ता चाललो आहे फार्म हाऊसला. लास्ट सगळी मंडळी फार्म हाऊसला पोहोचलेली आहे, ते पण सकाळी गेले. आणि आम्ही आता रात्रीचे किती वाजले दादा? मला 9:30 वाजले रात्रीचे. आणि आम्ही आत्ता फार्म हाऊसला चाललोय. आणि जाता जाता अजून त्याच्यात टाइम वाढवायचा काम घेतलाय तो म्हणजे ट्रॅफिकने. हे बघा, ट्रॅफिक फुल जॅम म्हणजे अजून टाइम लेट. तिथं जाऊन फक्त काय झोपायचा आता नाही. मजा करताना तिकडे पोरा सगळे व्हिडिओ येतात व्हॉट्सअपला. आता मजा बघू काही, आता ट्रॅफिक बघू असा झालाय रे. सगळं सीन गेलं ना आमचं शनिवारी ड्राईव्ह म्हणजे सकाळपासूनची मजाच गेले. काय करशील, कामधंदा असतात ना ते पहिलं बघायला लागतात. नेहमीचा डायलॉग आपला, काम पहिले नंतर व्हिडिओ. सुट्ट्या बिट्ट्या काय भेटत नाही, काय करायचं भाई. उद्या कशा आता सुट्टी भेटली तर आता निघालो आम्ही. मग काय अचानक भयानक आमचा काय आता प्लॅन नव्हता. सुट्टी भेटली त्याला पण मला पण, मग आम्ही आत्ता निघालो. चला आता भेटू तिकडे जाऊन फार्म हाऊसवर. आणि कशी धमाल चाललंय पोरांची ते बघू. गेल्या 2-4 शिव्या येतील. जरा कसं तुम्ही कानाला असं कापूस बिपूस टाका ते शिव्या जरा नाही ऐकल्यासारखं करा, कारण पोरांचा कसा ब्लॉग आहे जरा समजून घ्या. चला भेटू आता फार्म हाऊसलाच. स्प्री नाव कसं काय ठेवलं आहे स्प्री. पण आम्ही चाललो भलतेच कडे. ते सगळंच फार्म हाऊस आहे, एक एक मोठं. पण आम्हाला अजून आमचं फार्म हाऊस भेटत नाही. कुठं आहे फार्म हाऊस काय नाही. आम्ही टोकवतो येते फार्म हाऊस. आमचे माणसं दिसतो काय समजे नाही. हा तो आतमध्ये एक वाटतंय मला. चल आतमध्ये बघूया. चला, लोकेशन संपलाय. एक्सप्लोर करतोय नवीन जागा. कुठं जावं ते शोधतो. कौन है ये लोग, कहां से आते हैं? हे लेफ्ट मारायला सांगितलं, राईटला वागली आपण. नाही, तो बरोबर लेफ्ट होता. नाही आपण फोन करू ना काय. गलपटलाय आमचा सगळा. इधर जाने का पत्ता बोल भाई. पत्ता बोल. डान्स सुरू आहे. चला फायनली पोहोचलो भाई. एकदा तर शोधत कुठं तरी. फार्म हाऊस दंबर मोठा दिसते बाबा. इकडे किचन आहे, इकडे सगळं सामान आहे. दुसरी कामं अरे काय व्हिडिओग्राफर दुसरा काय काम करेल. इथं झालेला आहे सुरुवात. चाललाय व्हेजिटेरियन. भाजी घेऊन आलो. ए निकेश, कसं हे बनवतो ना तुमचं घेऊन आलो तरी बनवून झालाय. दुसरी काय केलाय, नॉनव्हेज. ओके. आता आम्ही तुम्ही सगळे माणसं व्हेज वाले. गजब बेइज्जती है. राईस ठेवलाय. आता राईस झाल्यानंतर फ्राईड राईस बनवणार, मग तुम्ही व्हेज वाले खाणार. ओके. आमचा पाया पडा. बाकीचं काय असेल ना, चिकन, मटन, कोलब्या. हे बघ, देर इज अ प्रिपरेशन गोइंग ऑन. Look at this. This is the leg piece. So this is the tempting looking like this. ओके बस झाली इंग्लिश. Cutting भाई. You know that ना, we are same classes. क्लासमेट ब्रो. We are classmates. बात तो सही है. So you know that how it is. ओके. चला आता इकडे कुकिंग. Yes. Go outside and see the what is going on. Our boys is rocking. जा पूछ क्या. आशिक बघा, आशिक फार्म हाऊसला येऊन पण आयटमशी बोलत बसले. यो लोलते बघा, यो इकडे नाचतय आणि यो झोपून नाचतय, तो तिकडे पाहतय. आणि इकडे भाई हे बघ असलं या आता आज
A few moments later. डायटिंग आहे आमच्याकडे डायटिंग आहे ऑन टू फायटिंग वाईफ चांगला नाही करत वाईट करत पहिला समोसा भारी नाही इकडे चिल्ली संपवलेले आहे चना ओले असं वडा. बोल, चिकन समोसा जरा गरम हवा काढे जाम गरम. गावरान चोंबडा हे बदकाचं लेग पीस होतं बदकाचं त्याला की लेग पीस खाताना यही नहीं अभी और सुनिए Day 2. जुना न्यूझीलंडचा असं आहे काय तो विमान उडतय नाही चला एअरपोर्ट वर आणलाय इंटरनॅशनल सकाळ सकाळ भाई एक राऊंड मारासाठी आम्ही कुठं चाललोय Fresh होण्यासाठी फक्त 5 जण बाकीचे जण सगळे झोपले कोण नाही उठला अजून चला सकाळी सकाळी या तर कुठं जातो तुम्हाला समजेलच आमच्या गावात हीच पहिली एंट्री मला विचार करायला लागला असता 15 वेळा तरी गाडी पाठी घेतली असते आता तिथेच थांबवली असती बाई मजा आया गणपती बाप्पा मोरया. सच्चा से टकराना मतलब राकड़ा शुभ जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे डायलॉग तर मंडळी सकाळी सकाळी पहिलं दर्शन आपल्या बाप्पाचं म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही मढला आलो आहे आणि इथं येऊन पोचल्यावर समजते भरपूर मोठी लाईन आहे बाप रे बाप गर्दी आहे बरंच बाप रे बाप दमभर गर्दी आहे बाई दर्शन भेटेल की ना आज बरेच वेळानंतर फायनली आम्ही आता मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलेलो आहोत आमची ही गँग आणि मी हे बघा मंडळी इथे आपल्याला मस्त लाईव्ह दर्शन मिळते बाहेर TV लावलेली आहे थोडी काच आहे तिथं म्हणून क्लिअर दिसत नाही तर काय करणार तुम्हाला दाखवायचा प्रयत्न तर केलाय जय शिवराय बाबू बघा मस्त महाराजांचं दर्शन घेताना फोटो वगैरे काढते आणि आमची मंडळी चाललेली आहे आता आमची मंडळी निघालेली आहे पुन्हा आमच्या निवासस्थानी आणि निवासस्थानी बरीच मंडळी आमची अजून झोपलेली असेल ज्याची गाडी आणलंय तो अजून त्याला माहित नाही का आम्ही गाडी घेऊन आलोय आमची गाडी जाणार गाडी शोधत असेल झोपण शोध आई गाडी गायब कुठं झाली ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ गाडी घेऊन हे 5 जण गायब डायरेक्ट बाप्पाच्या दर्शनाला पण बाप्पाचं दर्शन पण मस्त झालं मडचं दर्शन पण ते एकदम भारीच असतं कारण आतमध्ये जाऊन मस्त देवाच्या चरणी आपण नतमस्तक होऊ शकतो लय भारी वाटते चला आता पुन्हा एकदा आपल्या मंडळींसोबत जाऊया आणि हे गॉगल बिगल सगळं उष्ण आहे गाडींचं आहे खुर्ची दिसली बघा रात्री कालोखात दिसला नाही पण आता बघू शकता विमानाच्या बाजूला आम्ही चढलेले फार्म हाऊसला तर मंडळी आपण रात्री आलो त्याच्यामुळे फार्म हाऊस काय आपल्याला फेरफटका कसा आहे तुम्हाला दाखवायला नाही भेटला पण आता तुम्हाला पाठीमागं बघू शकता एकदम डोंगराळ वातावरण आहे डोंगराळ भाग आहे आणि सर्व इकडं बघा शेत जमीन आहे पूर्ण आणि या साईडला सगळे फार्म हाऊस त्या साईडला रिसॉर्ट आहे तर बघू शकता त्याकडं आणि इकडं सगळे लाईनीत फार्म हाऊसच आहेत सगळीकडं आणि हा समोरची बाजू इकडं क्रिकेट खेळत होती आपली पोरं आणि हा आपलं स्विमिंग पूल जिथं मजा करत होती आपली सगळी पोरं मनीष दादा परत घरी चालला आला तसा काल घरी आहे काय मनीष दादा लगेच चाललास चला कामाला जायचं आहे मला टाकून चाललास
अबे साले तभी मेरे माफ करना गुस्से में इधर उधर निकल जाता. चला सुट्टी वाद होता ना तो पण ड्रायव्हर मेन ड्रायव्हर आहे भाई. चला भाई नीट जा हा. आम्ही चाललो फार्महाऊसच्या बाहेर. चला आता आम्हाला 1 वाजलेला आहे ना हकलवलेला आहे. सगळ्यांना हकलवलेलं आहेत फार्म हाऊस मध्ये. टाइम संपला घरी जावं आता. गाड्या सगळ्या भरलेल्या आहेत पूर्ण. इथनाच जाऊ तिथनाच जाऊ कुठना जाऊ आणि कुठं जाऊ ते पुढे बघायला भेटेल. पैसा वसूल नाही झाला म्हणून हे नाही घरून आणलेले आहे. तुम्हाला काही बोलतात वाटेल भाई. अशी पोरणं आहे आपली. मस्त्या करतात पण जाम मजा करतात. समजून पण घेतात सगळी आहे धमाल. कंटिन्यू आतून कुठं जायचं आहे आता मडला जाऊ सकाळी. आता कुठं जायचं आहे प्लॅन आईच्या दारी सध्या जाऊ आपण. चला फोटो काढ. जय. चला आईच्या कामाणीमध्ये आपण आता गुंतलेलो आहे आणि आज रविवार आहे. गाड्यांची ट्रॅफिक आहे. सगळी गर्दीच बघायला भेटणार आहे आज. इकडे तापा झालाय. तू एवढा का तापलास? तू काय झाला? तू काय झालं सांग ना. काय झालं तू काय झालं एवढा तापलास का? काय नाही आमची गाडी थोडी लेट आली सगळ्यात जास्त म्हणून थोडा ये. बाकी काय नाही. बाकी काय नाही. गाडी काय नाही झालं ना. काय नाही. हे आमचे मंत्री साहेब त्यानं थोडा गाडीची एसी बंद पाडली बोलतो तुम्ही. तर मंडळी आम्ही आता पोटोळे एकविरेमध्ये पहिल्या पायथा मंदिराजवळ चाललो आहे आणि आम्ही पावसाळ्यानं आलो आहे फिरायला. पण इकडं बघा नक्की पावसाला आहे का उन्हाला काय समजं नाही. सगळा काय निसर्ग चक्रच बदलला आहे बाबा. मला वाटतं जूनमध्ये नाही जुलैमध्ये पाऊस पडणार आहे यावर्षी. फोटो काढायला पण नीट राहत ना उभी. तिथं पण मस्त आहे. सगळ्या उंगल्या करताना जिथं तिथं जाऊ तिथं मस्त आहे. त्यांना सुधरत नाही. एक फोटोसाठी टाइमपास केलाय त्याने नाही एक व्हिडिओसाठी टाइमपास. चला आम्ही आता चाललो वरच्या मंदिरामध्ये. काय रे येताना का नाही तिथं काय करता टाइमपास. कारण नक्की पावसाला आहे काय उन्हाला आहे. भिजलो तिकडे बघा टी शर्ट ही भिजल्या पूर्ण. थोडा घाम सुटते म्हणजे उन्हाला कडकडीचा ऊन आहे नुसता. काय करायचं भाई. आणि ते उन्हाला फॉरेनर पण आले. कुठं आहे ते बघा पाठीमागं फॉरेन फॅमिली आलं आहे पण त्यांना माहिती नाही तिला रूल बिल. करण आणि फॉरेनवर वेगळे बघले आलेले आहेत बघ. मंडळी बघ काय भाविकांसाठी सूचना आहे. आई एकविरा देवीच्या मंदिरात ड्रेस कोड लागू झालेला आहे. लेडीजनी सोनेस कपडे, पुरुषांनी फाटलेली जीन्स किंवा बरमुडा असं अंगप्रदर्शनाने कपडे घालून भाविकांनी मंदिर गाभाऱ्यात जायचं नाही. सर्व भाविकांनी याची नोंद घ्यायची अन्यथा आपल्याला दर्शन दिलं जाणार नाही. सर्व भाविकांसाठी सूचना होती आणि महत्त्वाची सूचना होती की हे रूल लागू झालेले आहेत. तर नक्कीच तुम्ही येत असाल दर्शनाला तर कपडे नक्कीच चांगले घालून येत जा. ठीक आहे थँक्यू दादा. का मंदिरातून येता येता आपल्याला बाबू दादा भेटलाय. इकडे बघा आपली फॅमिली भेटलाय सगळी. ती बघा कोणाचं आहे साची आहे का. साचीचा जायवल करायला आणलेले आहे की आपले रवींद्र दादा भेटलेले अलिबागची. बाबा येतच हैराण केला येणे सगळ्यांना. चल दादा चला. असे मंडळी आपली भेटतच असते नेहमी. कारण बहुतेक करून आपल्याकडची पब्लिक येतच असते. ते मंदिरातून दर्शन घेऊन आलो. मस्त दर्शन झाला
पण आता मस्त असं वातावरण झालेलं आहे, ते म्हणजे वरती तुम्ही बघू शकता पावसाळी वातावरण आणि सगळी मंडळी आम्हाला टाकून उडत गेलेली. अरे भाई फोटोग्राफीसाठी भाई असं वाढतं काय करते भाई. चला आता इथं पण फोटो काढतोय. चला दर्शन घेऊन आलो, आता पकडूया घरचा रस्ता. गाड्या निघालेल्या आहेत आणि हर्ष बघावरती. वा मस्त मस्त. चला ड्रायव्हर रेडी सगळे बसलं आणि यांचा डान्स आहे. तर मंडळी चला आता घरी पोचलेलो आणि आता इथेच आपण व्हिडिओ संपवूया. कारण खरं तर ट्रिप होती फार्म हाऊसची आणि फार्म हाऊसला सगळी मंडळी आधीच पोचली होती. मी तेच तर बोलतो आहे, मी लेट पोचलो आणि दिवसभराची धमाल तुम्हाला दाखवू शकलो नाही. कारण तर व्हिडिओ शूट केलंच नाही कोणी आणि केलं तर उभे व्हिडिओ काय दाखवणार तुम्हाला, असं असते. तर आपलं असते आडव्या व्हिडिओ ब्लॉगिंगच्या, तर त्या कोणी शूट नाही केल्या म्हणून बरीच धमाल केली होती त्यांनी आणि आम्ही लेट पोचलो. तर काय सर्व दिवसभराची धमाल गेली फुकट. आणि दुसऱ्या दिवशी मस्त देवदर्शन करण्यासाठी मग गेलो. पहिला महडचा गणपती आणि मग एकविरायच्या आपल्या दारी. आणि पावसाला आहे सुरू पण ऊन होता आणि नंतर मग मस्त पावसाचं वातावरण झालं तेव्हा भारी वाटलं. पाऊससुद्धा पडला आणि आपल्या गावातसुद्धा पाऊस पडला, ते एक भारी वाटलं. आणि आता पावसाला आला आहे असं वाटतंय. तर चला हा ब्लॉग इथंच संपूया. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बघूया कधी नवीन व्हिडिओ करायला भेटेल, कधी कुठे जायला भेटेल. कारण लास्ट ट्रिपला मी गेलो होतो फार्म हाऊसला, त्याच्यानंतर हा डायरेक्टली फार्म हाऊसचाच ब्लॉग. कारण असं वाटेल का नुसता फिरतो आहे, पण ते ट्रिपच्या कसं ॲडजस्टमेंट करून कामं करायला लागतात ते बाबा. आता मला माहिती आहे बाई, काम ॲडजस्ट करून जातं आहे. या व्हिडिओला पण काम करूनच गेलो होतो, कामाला सुट्टी न मारता काम ॲडजस्टमेंट करून रातच्या रात्रीत पोचलो मित्रांसोबत मजा करण्यासाठी. दुसऱ्या दिवशी सगळे मस्त फिरून बिरून संध्याकाळी आलो. आता पुन्हा कामाला चाललो आहे. तर जाता जाता पहिले एंड करून घेतो आहे, मग आपण व्हिडिओ कामाला जाऊ असा ठरवला आहे. त्याचा व्हिडिओ इथेच संपवतो आणि भेटूच बोललो ना. पुढच्या व्हिडिओत कधी भेटेन ते माहीत नाही, पण नक्की असं आहे. कारण देऊन किती सांगू तुम्हाला. कारण दरवेळी एकच कारण देते, काम काम काम. बाई काम करायला लागते, जबाबदारी महत्त्वाची आहे. आणि कधीतरी एकदा सांगेन तुम्हाला काय काय काम करतो ना, ती एकदा व्हिडिओ बनवायची आहे. नक्कीच बनवीन, बघा तेव्हा समजेल काय काम करतो. बरेच जण बोलतात ना आम्ही कामाला नाही जात का, तूच जातेस का. त्यांच्यासाठी 8 तास कामाला जाऊन घरी बसत नाही बाई, दुसरे पण कामं करत असतो, लक्षात ठेवा. चला जास्त काय नाही, एक जबाबदार मुलगा म्हणून जगण्याची आम्हाला सवय आहे. आणि शेतकरी पुत्र असल्यामुळे काम करायला आपण कधी घाबरत नाही. मेहनत आपल्या रक्तात आहे, हाडामध्ये आहे. तर नक्कीच आपण काम आणि मेहनत एकदम आवडीने करत असतो. चला आता शेतीचा सुद्धा व्हिडिओ येतील, कारण आता पाऊस पडला म्हणजे आता शेती लागवडीला सुरुवात होईल. मग त्यानंतर आपण शेतीचा सुद्धा व्हिडिओ करू आपण व्हिडिओ, जसं जमल तसा बघू. पण पहिले सध्या आता काम 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 आणि कामात काम असू द्या. चला बाय बाय, भेटू.